श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज दसरा आहे. तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा दिवस आनंदात जाओ, तसंच इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस आनंदात जाओ, खूप भरभराट घेऊन येऊ एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी भक्त हो, आज दसऱ्यानिमित्त आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, जो केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये विजय प्राप्ती आणि यश प्राप्ती चालून येणार आहे. तुमच्या प्रत्येक कामाला यश मिळणार आहे. आतापर्यंत जर तुम्ही खूप कष्ट करून थकले असाल तर नक्कीच कष्टाला ह्या एका उपायाची साथ द्या. नक्कीच दैवी शक्तीची साथ तुम्हाला लाभेल आणि प्रत्येक कामात यशही मिळेल. तर आता हा उपाय कसा करायचा, कोणी करायचा, कधी करायचा, हे सगळं काही सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर चला सुरुवात करूया. बघा, आज दसरा आहे आणि हा जो उपाय असणार आहे तो तुम्हाला आजच्याच दिवशी करायचा आहे. पुन्हा मग कधी करावासा वाटला तर मग तुम्ही दसऱ्यालाच करू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणून आजचा दिवस या उपायासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे भरपूर कामं असतात, ठाऊक आहे, कुळाचार असतो, घरातील इतर गोष्टी असतात, पण तरीही त्या सांभाळून जर तुम्ही हा एक छोटासा उपाय केला, कारण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही, पण हा थोडासा वेळ तुम्हाला तुमचं वर्ष सुखाचं जाण्यासाठी मदत करणार आहे. तर चला जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आपट्याचं पान लागणार आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला अतिशय महत्त्व असतं. हे आपट्याचं पान सोनं म्हणून आपण इतरांना देतो आणि सोन्यासारखं राहा अशी त्यांना प्रार्थनाही करतो. त्यासोबतच इतरांना देण्या अगोदर आपण हे देवाला अर्पण करत असतो, आपल्या स्वामींना अर्पण करत असतो. आणि जेव्हा आपण स्वामींना हे आपट्याचं पान सोनं म्हणून अर्पण करतो तेव्हाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. स्वामींच्या चरणांवर अर्पण केलेलं जे हे आपट्याचं पान असणार आहे त्याचाच उपाय आपल्याला करायचा आहे. आता स्वामी भक्त म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच, पण क्वचित जर तुमच्याकडे नसेल तर दत्त महाराजांसमोर तुम्ही ठेवा किंवा देव्हाऱ्यामध्ये तुम्ही ठेवलेलं कुठलंही पान उचललं तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. पण जर फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथलंच पान तुम्हाला उचलायचं आहे. आता हे आपट्याचं पान ठेवताना तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहे यावर किती पानं ठेवायची हे अवलंबून असणार आहे. असं का म्हणत आहे ते पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे, कारण या उपायासाठी आपल्याला प्रत्येकी 2.5 पान लागणार आहे. उदाहरणार्थ घरामध्ये 4 जण आहेत तर प्रत्येकाच्या नावचे 2.5 असे पानं आपल्याला लागणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला देवघरामध्ये पानं ठेवायचे आहे. आता 2.5 पानं म्हणजे काय, तर बघा, आपट्याचं पान तुम्ही बघितलं असेल, त्याला हृदयासारखा आकार असतो. दोन्ही बाजूने 2 पानं असतात. दोनही बाजूंचे 2 पानं मिळून एक आपट्याचं पान होत असतं. बघा, त्याची घडी होते. तशा प्रकारचं एक पान, तसंच दुसरं पान आणि तिसरं पान घेताना आपण ते मधून कट करायचं आहे. त्यातला फक्त अर्धाच भाग घ्यायचा आहे या उपायासाठी. वाहताना पूर्ण वाहा, पण उपाय करताना ते काढून घ्याल तेव्हा अशा पद्धतीने 2.5 पानं आपल्याला घ्यायची आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ही 2.5 पानं आपण काढायची कधी, तर जेव्हा तुम्ही संध्याकाळी आपट्याची पानं देवाला अर्पण करणार आहात त्याच्या थोड्या वेळाने तुम्ही काढू शकतात किंवा रात्री 12च्या आत तुम्ही कधीही काढू शकतात. आता हे काढल्यानंतर काय करायचं तर ते आपल्या हातामध्ये ठेवायचं. आता ही पानं आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये ठेवायची आहे. आता डाव्या हातात का बरं, तर आपल्याला ही पानं सिद्ध करण्यासाठी काही सेवा करायच्या आहे. त्यातली पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळा जप करायच्या आहे. त्यानंतर 11 माळा नवार्णव मंत्राच्या करायच्या आहे. श्री स्वामी समर्थ हे तर तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे, पण नवार्णव मंत्र क्वचित काहींना ठाऊक नसेल तर त्यांच्यासाठी सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा आहे नवार्णव मंत्र. हा आपल्याला त्या आपट्याच्या पानांवर म्हणायचा आहे. आणि त्यानंतर हे करून झाल्यानंतर एकदा विजय सुक्तम म्हणायचं आहे. हे तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर सहज उपलब्ध होईल. ह्या 3 सेवा आपल्याला त्या आपट्याच्या पानावर आजच करायच्या आहे. आता ह्या सेवा करून झाल्यानंतर ही जी पानं आहेत ती आपल्या पाकिटामध्ये, आपल्या पर्समध्ये आपण ठेवून द्यायची आहे. अगदीच पर्समध्ये, पाकिटामध्ये तुम्हाला ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्येही ठेवू शकतात. तुमचा व्यवसाय, नोकरी काय असेल त्या ठिकाणी जर ठेवण्याची सोय असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता. पण जिथे कुठे ठेवाल तिथे काळजी घ्या की ते फेकलं जाणार नाही किंवा वारंवार त्याला स्पर्श होणार नाही. आता तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचं असेल तर समजदार मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या बॅगमध्ये देखील देऊ शकतात, कंपासमध्ये देखील ठेवू शकतात. फक्त अगदीच छोटी मुलं असतील तर ते खेळायला घेऊ शकतात, फेकून देऊ शकतात. त्यामुळे ती काळजी घेऊन आपल्याला त्यांना ती पानं द्यायची आहे. किंवा त्यांच्या नावाने जर तुम्ही तुमच्याच घरामध्ये कपाटात ठेवली तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. आता त्यानंतर ह्या पानांवर सेवा केल्यानंतर
आपल्या आयुष्यामध्ये काय घडू लागतं ते बघूया। आता ही सिद्ध केलेली पानं आहे, जेव्हा जेव्हा आपण ही जवळ ठेवणार आहोत तेव्हा तेव्हा आपोआपच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे। पण सुरुवातीला फक्त विजयादशमीच्या दिवशी किंवा आजच्या दिवशी सेवा करून ती सिद्ध झाली मग आता ठेवून द्यायची का, तर नाही। जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामाला बाहेर पडायचं आहे, जसं की तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाणार आहात, लग्नाच्या बोलणीसाठी जाणार आहात, कोर्ट कचेरीच्या महत्त्वाच्या कामासाठी जाणार आहात किंवा तुमच्या घराच्या खरेदी संबंधी काही असेल तर तिथे जाणार असाल, या व्यतिरिक्त कुठलंही महत्त्वाचं काम असेल तर तुम्हाला ही आपट्याची पानं आदल्या दिवशी काढायची आहे किंवा त्याच दिवशी सकाळी काढायची आहे आणि पुन्हा एकदा हातात घेऊन त्यावर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे। सेवा केल्यानंतर ज्या कुठल्या कामाला तुम्ही जात आहात त्या कामाला ही पानं आपल्याला सोबत घेऊन जायची आहे, हे लक्षात घ्या। आता सोबत घेऊन केल्यानंतर 100% तुमचं जे काही काम असणार आहे त्यात तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे, तुमचा विजय त्या ठिकाणी होणारच आहे, विजय प्राप्ती तुम्हाला होणार आहे। फक्त सेवा करत असताना विश्वासाने करून बघा, मनोभावे करून बघा, 100% तुम्हाला त्यात सकारात्मकच बदल दिसून येणार आहे। आता अशा प्रकारे जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाणार तेव्हा तेव्हा तुम्हाला अशाच पद्धतीने सेवा करायची आहे। त्यानंतर बघा, आता तिकडनं आल्यानंतर पुन्हा ही पानं आपल्याला जागच्या जागी ठेवून द्यायची आहे। पुन्हा कधी कुठे जायचं असेल, आता अगदीच दवाखान्याच्या महत्त्वाच्या कामाला, समजा एखादी व्यक्ती आहे तिचं ऑपरेशन आहे, तिला ॲडमिट करायचं आहे, तर त्यावेळेस देखील तुम्हाला अशाच पद्धतीने सेवा करून जायचं आहे, हे लक्षात घ्या। आता एक काळजी घ्या, समजा मला नोकरीसाठी जायचं आहे तर माझ्या आपट्याच्या पानांवर मीच सेवा करणार आहे, मग पतीसाठी मी करू का, मुलासाठी मी करू का, तर नाही। हो, अगदीच तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी करू शकतात, पण जर मुलं समजदार असतील तर त्यांची सेवा त्यांनीच करायची आहे, हे लक्षात घ्या। फक्त हॉस्पिटलचा जर तसा काही विषय असेल, आता पेशंटच सेवा करू शकत नाही, तशी जर वेळ आली तर मग तुम्ही तुमच्या पेशंटसाठी ती सेवा करू शकतात। अशा पद्धतीने ह्या पानांचा उपयोग तुम्हाला होणार आहे। वर्षभर तुमचं रक्षण करण्यासाठी, तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी ही आपट्याची पानं खूप महत्त्वाची ठरणार आहे। तर स्वामी भक्त हो, हा छोटासा उपाय करून बघा। आता सुतक विटाळ असेल तर हा उपाय आज करू शकत नाही, पुढच्या दसऱ्यालाच तुम्हाला करता येणार आहे। समजा महिलेला मासिक धर्म असेल तर मग अन्य व्यक्तींनी जर हा उपाय केला तरीही चालणार आहे। त्या महिलेच्या नावाने आपट्याची पानं काढून ठेवायची, मासिक धर्म संपल्यानंतर तिने तिच्या पाकिटामध्ये ठेवून द्यायचं। अशा प्रकारे हा उपाय करा आणि त्याचा लाभ घ्या। तर स्वामी भक्त हो, स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतातच, परंतु जर अशा प्रकारे आपण सेवा केल्या, उपाय केले तर निश्चितच आपल्याला दैवी शक्तीची साथ मिळत असते आणि आपण प्रत्येक कामामध्ये यशस्वी देखील होत असतो। तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच आपलं तुमची ताई हे देखील चॅनल आहे, त्यावर आपण कन्यापूजनाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यासोबतच रेणुका माता आणि नाशिकची कालिका माता यांचं लाईव्ह दर्शन देखील टाकलेलं आहे, तर ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुमची ताई या चॅनलला भेट द्या आणि त्या चॅनललाही सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।